एक्स्ट्रीम स्पोर्ट्समध्ये तुम्हाला मी मगा एक्स्ट्रीम ॲथलेट म्हटलं, तर यामध्ये तुम्ही काय काय करता नक्की? की अमेरिकेत जी स्पर्धा झाली, जी जगातली सगळ्यात कठीण स्पर्धा समजली जाते. ही 35 वर्षापासनं जगातली सगळ्यात खडतर अशी एन्ड्युरन्स रेस नावाजलेली रेस आहे. 12 राज्यातनं जाते ही बरं. आणि 3 टाईम झोन्समधनं ही स्पर्धा जाते. तापमान कधी तुमचं 55 डिग्री असतं तर कधी 0 डिग्री असतं. बापरे! कारण की घड्याळ थांबत नाही. मग सायकलिस्टने त्याच्यामध्येच सायकलिंग करावं, त्याची काय असेल झोप घ्यावी, खाणं-पिणं असेल, ते सगळं त्याच्यातच आलं. त्यावेळेस माहिती देणारं पण कोणी नव्हतं नाही. ॲरिझोनामध्ये अगदी महेंद्रला पण हीट स्ट्रोक बसला. अगदी हे ठरवूनच गेला असाल दोघं भाऊ, की आपल्याला आता हे काही केल्या करायचं पूर्ण करायचंच आहे अगदी. जखमांना पट्ट्या करून एकच ध्येय होतं की फिनिश लाईनला पोचायचं. आणि तिथून माउंट एव्हरेस्ट सर केला. आता शेर्पान मी निघालो आणि 100 मीटर आलो असेल आणि तेवढ्यात मी माझ्या शेर्पाला म्हटलं की अरे आपण कॉर्नायसिसला हिट करतोय का, आपण बरोबर वाटेने चाललोय ना. तो म्हणला हो बरोबर वाटेने चाललोय. आणि मला ॲक्च्युली पांढरी भिंत दिसत होती. आणि झाला म्हणल्यावर मी गचकन खाली बसून घेतलं. म्हटलं आता इथनं सुटका नाही. आम्ही बसलो म्हणजे संपला, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी मरणारच. नमस्कार मंडळी, मी पुष्कर, तुमचं सगळ्यांचा धक्का मार पुष्कर. स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK, आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये, ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत अशी एक खास व्यक्ती आहे, जिची दखल खुद्द भारताचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देखील घेतलेली आहे. ते व्यवसायाने डॉक्टर जरी असले तरी एक्स्ट्रीम ॲथलीट आहे. त्यांनी बऱ्याच साऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. बऱ्याच साऱ्या मोहिमा त्यांनी पार पाडल्या आहेत. पण या स्पर्धांमध्ये भाग घेताना, या जगभरातल्या मोहिमा पार करत असताना सामाजिक भान देखील ठेवलं आहे आणि त्यासोबतच सामाजिक कार्य देखील ते करत आले आहेत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर हितेंद्र महाजन. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारणार आहोत. एकूण त्यांची कारकीर्द बघता आजच्या पॉडकास्टचा वेळ आपल्याला पुरेल का नाही अशी शंका आहे मला. चला सुरू करूया आपण आजचा पॉडकास्ट. हितेंद्रजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. पुष्कर, छान वाटलं आज तू बोलवलंस इथे. आणि खरंतर परत एक उजळणी येणार आहे माझ्याच आयुष्यात मलाच. त्यामुळे एक वेगळा आनंद होतोय आणि युकेमध्ये मराठी बोलायला मिळतंय, त्याचा एक अजून एक वेगळा आनंद. खरंय, आम्हाला पण आज तुमच्याकडनं भरपूर प्रेरणा मिळणार आहे, भरपूर शिकायला मिळणार आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या पॉडकास्टसाठी आलात, त्याबद्दल तुमचे आभार. मला तुम्हाला विचारायला आवडेल हितेंद्रजी, की तुमचं मूळ गाव कुठलं आहे? तुम्ही UKमध्ये कधी आलात आणि इथे येण्याचं कारण काय होतं UKमध्ये यायचं? मूळ गाव माझं तसं मी जळगाव जिल्ह्यातला धानोरा इथला चोपडा तालुक्यातला. पण स्थायिक नाशिकला. बरं. नाशिकला माझं पूर्ण ॲनेस्थेशियाची माझी जी प्रोफेशनल करिअरची कारकिर्दी आहे ती पूर्ण 25 वर्ष मी तिथे पार पाडली. आणि त्यानंतर आता एक बदल म्हणून मी सप्टेंबर 2024मध्ये इथे UKत आलो. अच्छा. काहीतरी एक वेगळा अनुभव घ्यावा या दृष्टिकोनातनं. बरं, बरं. बीजेतनं माझं शिक्षण झाल्यानंतर 98मध्ये मी साधारणतः नाशिकमध्ये आलो आणि अगदी सप्टेंबर 2024 पर्यंत भूलतज्ञ म्हणून मी नाशिकमध्ये कार्य केलं. बरं, बरं. तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहात, पण एक्स्ट्रीम स्पोर्ट्सकडे जाण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? कधीपासून हे सुरू झालं? आणि या एक्स्ट्रीम स्पोर्ट्समध्ये तुम्हाला मी मगा एक्स्ट्रीम ॲथलेट म्हटलं, तर यामध्ये तुम्ही काय काय करता नक्की? तसं लहानपणीपासूनच मला बाहेर हुंदडायला आवडायचं. काहीतरी वेगळं करत राहणं सातत्याने, हा माझा स्वभाव. हं. आणि मला बेसिकली हे सगळं असं मला असं वाटतं की प्रत्येकाच्याच स्वभावामध्ये हा एक गुण असतो. पण मला त्याला खतपाणी मिळालं, वाव मिळालं, त्याचं कारण असेल कदाचित माझ्या आई-वडिलांचं अपब्रिंगिंग, हं, हं. ज्याच्यामध्ये कधीच त्यांनी अळकाटी आणली नाही किंवा तू हे करू नको किंवा हे केल्याने हे होईल ना असं. फक्त काळजी घे बस, याच्या पलीकडे कधीच असं अडथळा तर नाही म्हणणार मी त्याला, पण
हे नको करू, ते नको करू असं मला कधी हं. सवयच नाही लहानपणीपासून. ते एक कारण असेल कदाचित. हं, हं. त्यामुळे आवड आणि मिळालेली साथ याच्यामुळे सातत्याने माझा हा ॲडव्हेंचरकडे नेहमी कल राहिलेला आहे लहानपणीपासून आणि तो मी सातत्याने शोधून वेगवेगळ्या प्रकारे मेंटेन ठेवतो. अरे वाह! मग तुम्ही या एक्स्ट्रीम स्पोर्ट्समध्ये काय-काय करता? अं, आता जसं सुरुवातीला लहानपणी शाळेत होतो, तर शाळेमध्ये शाळेचे आपले सगळे क्रीडा पण त्याच्यामध्ये मी ॲथलीट किंवा अ, जसं आपण म्हणतो डबल बार, सिंगल बार याच्याशी म्हणजे अगदी मी 26 जानेवारीला जे आपल्याकडे शाळेत प्रात्यक्षिक व्हायची त्याच्यातही भाग घ्यायचो. आणि मग जसं-जसं पुण्याला आलो, मग तिथे आधीपासून दऱ्या-खोऱ्यांबद्दल, डोंगरांबद्दल ऐकलं होतं. हं. आमच्याकडे पुण्यात बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये माउंटेनिंग क्लब पण असल्यामुळे हं, हं. तो एक छंद मला माझा जोपासता आला, जो म्हणजे ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग आणि गडकिल्ले सर करणे. हं, हं. तो एक करता आला. मग तसंच मॅरेथॉन रनिंग झालं. अरे वाह! आणि मग नंतर नाशिकमध्ये मॅरेथॉन रनिंग आणि सायकलिंग मला सुरू करता आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या याला एक ॲडव्हेंचरचा तर टच असतोच. पण मला बीइंग अन ॲनेस्थेशिओलॉजिस्ट हं, हं. मी कायम ऑन कॉल असल्यासारखं असतो. म्हणजे कधीही मला ऑपरेशन थिएटरमध्ये पळावं लागू शकतं. बरोबर. तर अशा याच्यामध्ये मला ते सोपं जातं असे खेळ जोपासणं आणि असे हं, 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 हं. खेळात इन्व्हॉल्व होणं. ए तेच जर मी एखाद्या सांघिक स्पोर्ट्सकडे जर असलो म्हणजे बॅडमिंटन असेल किंवा काय असेल, तर खूप डिपेंडन्सी असते. म्हणजे बरोबर. तुम्हाला तो हॉल बुक करा, मग हॉल, मग सवंगडी पाहिजेत तुमचे आणि मग ते खेळणारे सगळं आणि मग ती वेळ ठरलेली असते. तर असं काही याच्यात नसतं. रनिंग करायचं. कधीही उठलं आपलं मी रात्री 8:00लाही नाशिकच्या रस्त्यांवर धावायचो. बरं. कधी सकाळी 6:00लाही जायचो. कधी दुपारी 12:00लाही सायकल घेऊन निघायचो. तर हं, हं, त्यामुळे हं. माझा कल नेहमी ह्या खेळांकडे यासाठीच असायचा, की ते मला माझं प्रोफेशन सांभाळून करता येणं सारखं होतं आणि आवड होतीच. बरं, बरं. तुमचं शिक्षण काय-काय झालं? कुठे झालं सगळं शिक्षण? ते देखील सांगाल आम्हाला? शाळेचं शिक्षण तर वडील स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असल्यामुळे कायम फिरस्तीवर होते. त्यामुळे परभणी, जालना, अगदी जळगाव, वर्धा खूप ठिकाणी माझं शाळेचं शिक्षण झालंय. बरं. पण कॉलेज मात्र माझं 11वी-12वी मी जालन्याला केली आणि मग बी-जेला जे लागलो, तर 10 वर्ष मी 88 टू 98 हं, हं, हं. एम-बी-बी-एस आणि एम-डी करूनच मग बी-जेतनं बाहेर पडलो. अरे वाह! आणि मग जसं बी-जेतनं बाहेर पडलो तसं नाशिकला गेलो आणि स्वतःच्या डॉक्टरकी व्यवसायाला सुरुवात केली. अरे वाह! म्हणजे तुमची डॉक्टराची कारकीर्द पूर्ण वेगळी आणि एक्स्ट्रीम्स ॲथलीट म्हणून वेगळी कारकीर्द. तर आपण आता त्याच्याकडे जाऊया, की नाशिक ते अमेरिका आणि माउंट एव्हरेस्ट असा तुमचा बराच मोठा प्रवास आहे. याच्या व्यतिरिक्तही तुमचा प्रवास आहे. तो मला सगळा सविस्तर ऐकून घ्यायचा आहे. पण सुरुवातीला मला असं विचारायचं आहे, की अमेरिकेत जी स्पर्धा झाली, जी जगातली सगळ्यात कठीण स्पर्धा समजली जाते, ती म्हणजे रेस अक्रॉस अमेरिका. त्याला राम असंही म्हटलं, रॅम, RAAM असं त्याचं स्पेलिंग आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्चुअली जसं मी म्हटलं, की अ, हे सगळं करायच्या मागे एक उद्देश असायचा, की कुठेतरी व्यावसायिक धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात आपण फिट राहिलो पाहिजे. हं, हं. आपलं हेल्थ जोपासली गेली पाहिजे. आणि मग प्रोफेशन सांभाळता हेल्थ जोपासली जाण्यासाठी करण्याकरता काय सोपं आहे, तर जसं मी सांगितलं रनिंग, सायकलिंग ह्या गोष्टी आपल्या वेळेप्रमाणे करता येतात. बरोबर. आणि मग जशा त्या करतो आपण, तर त्याच्यामध्ये सातत्य राखणं फार महत्त्वाचं असतं. हं, म्हणजे एखादी गोष्ट आपण सुरू करतो, की मी जिम लावली, जिमला जातो किंवा मी आता रनिंग सुरू करतो हं. आणि मग एक 15 दिवस होतं आणि हळू मग ते डिक्लाइन होतं आणि मग कधी नाहीसं झालंय आपल्याला कळतच नाही आणि आपल्या मुखी एकच वाक्य असतं, "अरे वेळच मिळत नाही." बरोबर. मग सातत्य राखण्याकरता तुम्हाला टार्गेट पाहिजे आणि टार्गेट जर काही असेल, तर मग ते तुम्हाला खुणवत राहतं आणि तसं मग मी रनिंगच्या बाबतीत असेल तर मॅरेथॉन, मग मॅरेथॉनमध्ये आपण हाफ, फुल मग एवढ्याच वेळेत केली पाहिजे, असं स्वतःला टार्गेट हं, हं, हं. ठेवायचो. ट्रेकिंगच्या बाबतीत असेल तर मग अजून उंच एखादं अ, किल्ला सर करता येतो का? अजून एखादा अवघड रॉक क्लाइम्बिंग पॅच सर करता येतो का? किंवा एखादं हिमालयातलं अजून अवघड ट्रेक करता येईल का? मग असं जर टार्गेट ठेवत गेलं, की आपोआप माणूस
रोजच्या जीवनातही त्याचा सराव ठेवतो बरोबर. आणि तसं करता आणि मला एक गोष्ट आवडते, की मी नेहमी एक अचीव्ह झालं, की मग मी दुसरं काहीतरी उघडतो. म्हणजे एकच गोष्ट करत राहणं समूह मला फार आवडत नाही. काहीतरी वेगळं हं, करूया. हं, हं, हं. तर मग काही दिवस आम्ही ट्रेकिंग केलं, मग सायकलिंग केलं, रनिंग केलं लाँग डिस्टन्स मॅरेथॉन आणि मग सायकलिंगकडे वळालो आणि नाशिकसारख्या ठिकाणी मला म्हणजे नाशिकला मी 98ला आलोच, तिथे स्थायिक झालो आणि नाशिककरच होऊन गेलो. म्हणजे नाशिकमध्ये जो मला सपोर्ट मिळाला, ह्या सगळ्या गोष्टी करायला, तो अगदीच मी कायम नाशिककरांचं ऋणी राहील त्यासाठी, की त्यांनी भरभरून नुसतंच प्रोत्साहन नाही दिलं, तर सपोर्ट केलं, एन्करेजमेंट केली वेळच्या वेळी. हं, हं, हं. आणि असं करून नाशिकमध्ये मग मी सायकलिंग करायला लागलो. सायकलिंग आणि मग तेच व्हायचं, की सातत्य ठेवायचं तर टार्गेट पाहिजे. मग हं. आम्ही भूतानची एक रेस असते, टूर ऑफ द ड्रॅगन, डेथ रेस म्हणतात तिला. ओह! ती ओके. आम्हाला कुठनं तरी कळाली. तर 2012 मध्ये मग मी तिच्यामध्ये सहभागी झालो. बरं. त्याच्या आधी मनाली, लेह वगैरे हे करून आलेलोच होतो सायकलने आणि त्या स्पर्धेच्या दरम्यान तयारी करता मग आम्ही लाँग डिस्टन्स सायकलिंग करायला लागलो. बरं. मग ती स्पर्धा करून आल्यानंतर पण ते आम्ही पहिले भारतीय होतो, मी आणि माझा भाऊ. आणि ती करून आल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की 300 किलोमीटर, मग 600 किलोमीटर, मग सलग 1200 किलोमीटर सायकलिंग आम्ही सहज करू शकत होतो. आणि त्यावेळेस हे फार समाजाकरताही फार नवीन होतं, की अरे कोणीतरी 1200 किलोमीटर सलग किंवा सकाळी उठतं कोणीतरी आणि बॉम्बेला जाऊन येतं सायकलवर संध्याकाळपर्यंत. तर हे असं नवीन वाटायचं फार. पण ते आमच्या लक्षात आलं, की हे जमतंय म्हणल्यावर मग आम्ही त्यातल्या स्पर्धा शोधायला लागलो, की हं, कुठल्या आहेत. हं. आणि मग त्यावेळेस आम्हाला कळालं, की रेस अक्रॉस अमेरिका नावाची एक कुठलीतरी स्पर्धा असते बरं. आणि तिचं क्वालिफिकेशन पुण्यात होणार होतं. ओके. तिचं क्वालिफिकेशन स्पर्धा अशी असते, की पुण्यावरनं सुरू होते हं. आणि गोव्याला जाते. पण ती जाताना पुण्यातनं सुरू झाल्यावर ती व्हाया वाई, पाचगणी, महाबळेश्वर. महाबळेश्वर, मग साताऱ्याला उतरते. मग साताऱ्याला उतरल्यावर परत ती धारवाडपर्यंत जाते आणि धारवाडवरनं मोलेम घाटातनं खाली गोव्याला उतरते. अच्छा. पूर्ण वेगळा रस्ता. हां, तर ती जर 600 किलोमीटरची स्पर्धा तुम्ही 30 तासाच्या आत केलात, तर तुम्ही रॅमला क्वालिफाय होता. हो. तर ओके. मग असं करून त्या स्पर्धेत भाग घेतला. त्या स्पर्धेत नुसता भागच नाही घेतला, तर मी आणि माझा भाऊ तो फर्स्ट, मी सेकंड आलो त्या स्पर्धेत. आणि मग तिथे ठरवलं, की आता आपण एवढं केलंच आहे, तर मग अमेरिकेलाही जाऊन येऊ. हं, हं. मग असं करत आमचा तो प्रवास रॅमपर्यंत येऊन पोहोचला, की चला जगातली सगळ्यात खडतर रेस जी आहे, रेस अक्रॉस अमेरिका, ज्याच्यामध्ये तोपर्यंत 2 भारतीयांनी फक्त पार्टिसिपेशन केलं होतं, पण ते पूर्ण करू शकले नव्हते. बरं. मग त्याच्यामध्ये मी आणि माझ्या भावाने टीम ऑफ 2 मध्ये प्रवेश घ्यायचा ठरवला. हं, हं, हं. कारण प्रोफेशन सांभाळून आम्हाला ते सोलोमध्ये शक्य नव्हतं. बरं. प्रोफेशनही सांभाळायचं, फॅमिली लाईफही सांभाळायची, सोशल लाईफही सांभाळायची. हं, हं, हं. त्यामुळे आम्ही ठरवलं, की टीम ऑफ 2 मध्ये जाऊ आपण. बरं. आणि मग आम्ही टीम ऑफ 2 मध्ये त्याच्यात एंट्री घेतली आणि 2015ला आम्ही पहिले भारतीय ठरलो, ज्यांनी ही स्पर्धा जिंकली. अरे वाह! रेस अक्रॉस अमेरिका. आणि तिचं मला त्या स्पर्धेबद्दल अजून जरा सविस्तर ऐकायचंय. मी बरेच तुमच्याबद्दल ऑनलाईन Googleला, टाइम्स ऑफ इंडिया, NDTV, झी 24 तास बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा लिंक्स तपासल्या, बरचसं वाचलंय मी तुमच्याबद्दल. तर ती स्पर्धा नक्की काय होती? म्हणजे किती किलोमीटर तुम्हाला पूर्ण करायचे होते? किती दिवसात करायचे होते? आणि त्याच्यात झालेला त्रास, तो देखील आम्हाला ऐकून घ्यायचा आहे. रेस अक्रॉस अमेरिका ही 35 वर्षापासनं जगातली सगळ्यात खडतर अशी एन्ड्युरन्स रेस, नावाजलेली रेस आहे. बरं. जेव्हा आम्ही ठरवलं, की या स्पर्धेला जायचं, तर त्या काळामध्ये आम्हाला सायकली ज्या होत्या त्या आम्ही इंडियन वापरायचो आणि आम्हाला इम्पोर्टेड सायकली तेव्हा मिळायच्या नाही पटकन. म्हणजे अगदी पुण्यातही, बॉम्बेतही त्याची दुकानं नव्हती. बरं. डेकॅथलॉन जस्ट बंगलोरला सुरू झालेलं होतं. हं, हं. साहित्य पण मिळायचं नाही. तर आम्ही आमचं जे मित्र कोणी येणार असतील फॉरेनवरनं, त्यांच्याकडनं आम्ही सायकल मागवायचो. अशी परिस्थिती 2014 पर्यंत होती. बरं. तर अगदी जे आजकाल आपण छान असे लाईट्स वापरतो, LED लाईट वापरतो सायकलिंग करताना, हे काहीच मिळायचे नाही तेव्हा. आम्ही हे सगळे दुबईवरनं किंवा अमेरिकेतनं जे मित्र येतील, हं, हं. त्यांच्याकडनं आम्ही मागवायचो. असे करून ते, तर ही स्पर्धा जी आहे, ही सगळ्यात खडतर अशी रेस आहे. ही 3000 मैल म्हणजे पॅसिफिक ओशन टू अटलांटिक ओशन.
बरं, ओशन टू ओशन होती ही. बरं. अमेरिकेचा पूर्ण पट्टा जो आहे, हं, ट्रान्स अमेरिका, तर ही पॅसिफिक ओशन युज्युअली ओशन साइड नावाचं गाव आहे सॅन डिएगोच्या 30 मैल वरती नॉर्थला. तिथनं सुरुवात होते. अगदी समुद्र पाण्याच्या जवळनं सुरुवात होते बरं. आणि अॅनापोलिस नावाचं गाव आहे. हं, तिथेही समुद्राच्या तिथेच काठी जिथे अमेरिकेचा नेव्हल डॉक आहे तिथे ती संपते. बरं, तर अशी ही पूर्ण अ, 12 राज्यातनं जाते ही बरं. आणि 3 टाईम झोन्समधनं ही स्पर्धा जाते. तुम्ही बरेचसे काउंटी रोड्स याच्यावरनं क्रॉस करतात. हां, तापमान कधी तुमचं 55 डिग्री असतं, तर कधी 0 डिग्री असतं. बापरे! कारण वातावरणाचाही तसे बदल होत जातात. हं, आणि ह्या रेसचं ही टफेस्ट एंड्युरन्स रेस यासाठी आहे, की याच्यामध्ये एकदा घड्याळ सुरू झालं, हं. सुरुवात तुमची झाली एकदा, की घड्याळ थांबत नाही. मग सायकलिस्टने त्याच्यामध्येच सायकलिंग करावं, त्याची काय असेल झोप घ्यावी, खाणं-पिणं असेल, ते सगळं त्याच्यातच आलं. घड्याळ हे थांबणार नाही. बरं, आणि सोलोला 12 दिवस आणि टीम ऑफ 2ला 8 दिवस दिलेले असतात ही स्पर्धा पूर्ण करायला. बरं, बरं त्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धेचेही नियम पाळायचे असतात आणि तुम्हाला ट्रॅफिकचेही नियम पाळणं गरजेचे असतात. बरं, कुठलेही नियम तुम्ही तोडले तर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. बरं. तर अशी ही खडतर स्पर्धा आहे जी गेल्या 35 वर्षापासून अमेरिकेत होते आणि तोपर्यंत कुठल्याच भारतीयाने ही पूर्ण केलेली नव्हती. म्हणून आम्हाला ते होतं की चला जाऊया आपण आणि ही स्पर्धा बघू तरी काय आहे, कशी आहे. हं, तर हिचा सगळा हा त्यावेळेस माहिती देणारं पण कोणी नव्हतं नीट. तर त्यामुळे मग 2013ला आम्ही क्वालिफाय झाल्यानंतर मी ठरवलं की 2015 मध्ये आपण या स्पर्धेत भाग घेऊ. बरं. म्हणून मी 2014 मध्ये त्या स्पर्धेच्या एका टीमला लिहिलं मेलवर, की मी तुमच्यासाठी येऊन काम करीन फुकट माझ्या खर्चावर. पण मला ही स्पर्धा जवळनं बघायची आहे. अरे वाह! तर त्या वर्षी मी असे 4-5 टीमला लिहिलं. त्यातल्या एक अटलांटाच्या टीमने मला बोलावणं पाठवलं, की ठीक आहे तुम्ही येऊ शकता आमच्या टीममध्ये क्रू म्हणून काम करू शकता. हं, मग मी 2014 मध्ये स्वखर्चाने तिथे गेलो. त्या टीमसोबत राहिलो. ती टीम ऑफ 4 होती. हां, जी की त्या स्पर्धेत भाग घेत होती. तिच्यासोबत मी क्रूइंग काम केलं आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेचे सगळे नियम, त्या स्पर्धेचा रूट, मॅप सगळा अभ्यास केला. सगळ्यांची फोटो काढले, टिप्पणी पूर्ण नोट डाउन केल्या आणि मग परत येऊन त्याचा नुसताच मला आमच्या तयारीलाच फायदा नाही झाला, तर हं. आमच्या टीमला पण कारण हे टीम इव्हेंट असतो. टीम इव्हेंट म्हणजे कसं मी आणि माझा भाऊ आहे टीम ऑफ 2 सायकलिंग करणार. पण आम्हाला सपोर्ट क्रू जो असतो, हं, हं, तो हं. तेवढाच डेडिकेटेड लागतो. अगदी. तुमच्यासोबत 2 गाड्या त्यांच्यामध्ये ते तुमचं सपोर्ट क्रू, तुमचं टेक्निकल हेल्प, तुम्हाला डायट, तुमचं वेळच्या वेळी सगळं देणं बरोबर, हे सगळं करत असतात. त्याच्यामध्ये खूप टेक्निकॅलिटी इन्व्हॉल्व्ड आहे आणि त्यांना पण नियम पाळावे लागतात. म्हणजे अगदी त्यांनी नियम तोडले, हं. तरीसुद्धा आम्हाला फाईन बसून टीम डिस्क्वालिफाय होऊ शकते. तर त्यामुळे त्यांचं मग आम्ही 2014 मध्ये आमचं पूर्ण टीमचं ट्रेनिंग चालायचं नाशिकमध्ये. मग आम्ही बरं. सायकलिंगचंही ट्रेनिंग करायचो आणि मग मी त्यांना रात्री प्रेझेंटेशनवर की असा रूट असतो, असं मॅप वाचायचा, असे नियम पाळायचे, असं रिपोर्टिंग करायचं, असं ट्रॅकर ठेवायचं. तर हे सगळं आम्ही सराव करून मग 2015 मध्ये तिथे अमेरिकेत गेलो. त्या स्पर्धेत भाग घेतला. सगळंच नवीन होतं. अगदी राईड प्लॅनिंगपासनं कसं राईड असणार आहे आपली, कोणी किती वेळ चालवायचं, कोणी किती वेळ घ्यायचा, माझे स्ट्रेंथ काय, माझे वीकनेस काय, महेंद्राची स्ट्रेंथ काय, हं, हे हं, हं. सगळं प्लॅनिंग करून पण आमची मेहनत म्हणा, मित्रांची साथ म्हणा, टीमवर्क म्हणा, देवाची साथ म्हणा, आम्ही ती स्पर्धा नुसती पहिले पार्टिसिपंट नाही ठरलो, तर आम्ही पोडियम फिनिश फर्स्ट नंबरने आम्ही ती स्पर्धा जिंकली. बरं. पूर्ण किलोमीटर मगा तुम्ही सांगितलं पण परत एकदा 3000 मैल 5000 किलोमीटरची ही स्पर्धा असते. बरोबर. ही आम्हाला 8 दिवस दिलेले होते. आम्ही ही 7 दिवस 14 तासामध्ये ही स्पर्धा आम्ही अरे वाह! संपवली. नॉनस्टॉप सायकलिंग करून. ॲट एनी गिव्हन टाईम मी किंवा महेंद्र माझा भाऊ हं, हं. सायकलवर असायचो. तो दिवसा आम्ही 5 ते 10 मैलमध्ये चेंज करायचो कारण स्पीड मेंटेन करणं फार महत्त्वाचं होतं. हं. आणि रात्री मात्र आम्ही 3-3 तास एक जण सायकल चालवायचा जेणेकरून 2-2.5 तास मागे गाडीमध्ये एकाला झोप मिळेल. हो. मी तुमचा एक व्हिडिओ पण बघितला, हो. ज्याच्यात एका पत्रकाराला तुम्ही सांगत होता, की तुम्ही कसे झोपता गाडीत आणि मी ती गाडी देखील बघितली आहे, की त्याच्यात जे चैनीचं झोपतो आपण तसा काहीही प्रकार नव्हता.
ते पण झोप अनुभव, म्हणजे येतच नाही अशी, कारण तुमच्या डोक्यात विचार सतत चालू असतात अचीव्हमेंट. आणि शरीराला एक रेस्ट मिळते बाबा 2.5-3 तासाची त्या 24 तासामध्ये आणि परत तुम्ही सायकलवर बसतात. तुमचं टीम आणि डाएट मेंटेन करणं, काही गोष्टी तुम्हाला गाडीत आल्यावर तुम्ही खातात आणि काही गोष्टी तुम्ही ऑन द गो तुम्हाला तुमचं टीम देत असते पाण्याच्या बाटलीमध्ये आणि ते ऑन द गो तुम्ही घेत असतात. बरं. हं. बापरे! म्हणजे साधारण 2-2.5 तास झोपणार, 22-1 तास सायकल चालवणं हो. अंदाजे, हे तुम्ही सलग 8 दिवस केलं. येस. तर याच्यात बरेचदा असं असतं, की मन ताजंतवानं असतं. मनाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला असं वाटत असतं, हे अचीव्ह करू, ते अचीव्ह करू, हे ध्येय गाठायचं, तसं गाठायचं. प्रयत्न सुरू असतो. पण शरीर थकतं. एक्झॅक्टली. पण मग तेव्हा तुम्ही स्वतःला कसं मोटिव्हेट ठेवलं, की शरीर थकता कामा नये आणि मनही तितकं ताजंतवानं पाहिजे? हीच एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटीची काय म्हणतो त्याला गमक आहे. म्हणजे एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटीमध्ये कधीही काय होतं ना, की मग मॅरेथॉन असो, लाँग डिस्टन्स सायकलिंग असो किंवा एखादं ट्रेकिंग असो किंवा एखादं पीक चढणं असो, पहिल्या काही तासामध्ये शरीर हे थकणारच आहे. व्हॉट पुल्स यू आफ्टर दॅट इज मेंटल गेम. तुम्हाला हं. मेंदूला खेळवत राहावं लागतं आणि मग तेच तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्हाला बीट बाय बीट खावं लागतं, की नाही मला मला हे 5 मैल करायचे आहेत. मला हे 5 मैल बेस्ट करायचे आहेत. 2,500 मैलचा मी नंतर विचार करेल. पहिले मला हे 5 मैल खायचे आहेत. ते खाल्ल्यानंतर पुढचे 5 मैल, ते खाल्ल्यानंतर पुढचे 5 मैल. तर या पद्धतीने तुम्हाला ते एक ते टार्गेट असं बीट बाय बीट, बीट बाय बीट घ्यावं लागतं आणि मेंदूला तुम्हाला सतत की खूप याच्यामध्ये मेंटल ट्रेनिंग ऑफकोर्स आहे. जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करता तेव्हा फिजिकल ट्रेनिंग पण करता. पण त्यासोबत मेंटल ट्रेनिंग पण करत असतो आपण. याच्यामध्ये आपल्याला ॲज अ इंडियन खूप फायदा आहे, योगाचा आहे हं. आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आम्ही लकी आहोत, की नाशिकसारख्या शहरामध्येच आम्हाला एक मेंटल स्ट्रेंथ ट्रेनर मिळाला. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे बाम सर, भीष्मराज बाम, जे की स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट फॉर सचिन तेंडुलकरपासनं तर विराट कोहलीपासनं तर गीत सेठी, अडवाणी सगळे सरांची स्टुडंट आहे, अंजली भागवत. तर बरं. आम्हालाही त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. त्यांनी आम्हाला मेंटल स्ट्रेंथ कशी वाढवायची किंवा तुम्ही जेव्हा शरीर थकून जातं आणि मनही म्हणतं की नको, नको, त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं ऊर्जा द्यायची. तर हे आम्हाला चांगलं ट्रेनिंग मिळालं सरांकडनं आणि ते आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा जो अभ्यास केला होता, हं, हं. त्याची ॲप्लिकेबिलिटी करून, त्याचा वापर करून आम्ही सातत्याने त्याच्यावर विजय मिळवत गेलो. नाही, खरंच म्हणजे साधा एखादा तरुण आमच्यासारखा किंवा कोणी जिममध्ये गेलं तरी शरीर थकलं की मनही थकतं आणि 1 तास खूप झाला हो. 1 हं. तासात सगळे गिव्ह अप करतात. 8 8 दिवस तुम्हाला हे करायचं होतं सलग. त्यात 2 तास झोप म्हणजे झोप तर सगळ्यांना प्रिय आहे, प्रिय. खरं बघायला गेलं तर. पण तुम्ही इतकं कठीण अंतर पार केलं म्हणजे 0 डिग्री ते 55 डिग्री ही पण तफावत खूप आहे तफावत खूप आहे. वातावरणातली. म्हणजे जसं तुम्ही कॅलिफोर्निया सोडता आणि अरिझोनामध्ये जातात, तर सडनली टेम्परेचर चेंज होतं. अरिझोनामध्ये अगदी महेंद्रला पण हीट स्ट्रोक बसला होता. इतकं बदल घडतात वातावरणात बरं. आणि ते आम्ही कसंबसं पार केलं अरिझोना, उता आणि त्याच्यानंतर जेव्हा कोलोरॅडोमध्ये जातात, तर तुम्ही कोलोरॅडो आणि मग ते उंच डोंगरावर तो स्नो क्लॅड माउंटेन येतात. तिथे टेम्परेचर सडनली 0 होतं. ॲपलंचन माउंटेन्स क्रॉस करताना पाऊस, वारा आणि इतकं हे असतं, की तिथला पाऊस म्हणजे 3 मीटरच्या वरचं काही दिसत नाही पुढचं. तर इतका पाऊस असतो. अशामध्ये तुमचं शरीर गार पडतं. तुमच्यात म्हणजे थंडीमुळे बऱ्याच वेळेला असं व्हायचं, की ब्रेक लावायला पण बोट हलतायत की नाही हे कळायचंच नाही. हं, हं, हं. तर हे सगळेच तुम्हाला ओव्हरकम करावे लागतात या स्पर्धेवर आणि म्हणूनच कदाचित त्याला जगातली सगळ्यात खडतर अशी एन्ड्युरन्स रेस अजूनही हं, तिला हं, हं. तो रिस्पेक्ट आहे. बरं. मी असं आता मला या स्पर्धेबद्दल कसं असतं वगैरे मला माहीत नाही. तसे बरेचसे प्रेक्षक असतील त्यांनाही माहीत नाही. मला असं विचारायला आवडेल, की दोघं जण सोबत सायकल चालवत असता का पूर्ण वेळ? हां, आता ही रिले पद्धत असते म्हणजे ॲट एनी गिव्हन टाईम सायकल चालू राहील. मग सायकल कधी मी चालवतोय, कधी महेंद्र चालवतोय आणि याच्यामध्ये फार वेळ वाचवण्यासाठी कसं असतं ना, की मी माझी सायकल न माझे 3 क्रू मेंबर, माझी गाडी मागे हं, हं. आणि महेंद्र त्याची सायकल, त्याचे 3 क्रू मेंबर, त्याची गाडी. बरं. तर आता आम्ही जर ठरवलं, की आता आपण हा
टेरेन आहे, हा टेरेन आपण 5-5 मैलने घेऊया. तर आलटून पालटून. हां, आलटून-पालटून. तर मग 5 मैल आता महेंद्र सायकल चालवतोय, तर मी माझ्या गाडीने माझ्या क्रूसोबत त्या अंदाजे ठरलेल्या 5 मैलाच्या अंतरावर जाऊन थांबतो. ओके. मग जसं आम्ही बघतो महेंद्र येतोय, तसं मी माझ्या सायकलवर रेडी राहतो. आमचे व्हील क्रॉस झाले, की तो थांबतो, मी पुढे जातो. तर हे कायम चालू राहतं आणि स्ट्रॅटेजी आम्ही टेरेनप्रमाणे ठरवतो, की ॲव्हरेज स्पीडही कमी झाला नाही पाहिजे. त्यामुळे जर टेरेन फ्लॅट असेल, तर 10-10 मैलाने चेंज घ्यायचा. म्हणजे मग तेवढा 10 मैल दुसऱ्याला गाडीत रेस्ट मिळते. हां. जर टेरेन अप डाऊन असेल, रोलिंग असेल, तर 5-5 मैलाने घ्यायचा. आणि रात्रीच्या वेळेला तर आम्हाला पर्यायच नसायचा. कारण एकाला निदान 2-2.5 तास तरी झोप मिळावी. झोप जे काही असेल ती शरीराला रेस्ट मिळावी. म्हणून आम्ही मग रात्रीच्या वेळेला 3-3 तासाचा टर्न घ्यायचो एक-एक. बरं. मग 3 ते 4 तास तो चालवायचा, 3 ते 4 तास मी चालवायचो. पण बापरे! परत क्रॉसिंग हेच, की आमच्या दोघांचं व्हील क्रॉस झालं, की एक जण थांबेल, दुसरं सायकल पुढे जाईल. बरं, बरं. म्हणजे रिले जसं आपण हो. बॅटन देतो, हो, हो. त्याच पद्धतीने आम्हाला ट्रॅकर असतं. हं, 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 ते हं. ट्रॅकर आम्ही पास ऑन करतो. बरं. मग ते ट्रॅकर घेऊन पुढे जातो. हं. आणि याच्यामध्ये त्यांचे ते ट्रॅकरवर सेंट्रल याच्यामध्ये सगळे ते ऑब्झर्व्ह करतात आणि शिवाय त्यांचे मार्शल्स असतात सगळीकडे. हां, हां, हां. ते तुम्ही नियम पाळतायत का नाही ट्रॅक कर काटेकोरपणे ते ट्रॅक करतात पूर्ण. बरं, बरं. तुम्ही मगाच सांगितलत, की 5-5 मैलाने तुम्ही हे करायचंय. पण मला आता आपला बोलतोय आपण जसं, तसं इमॅजिन होतंय. तसं बऱ्याच जणांना इमॅजिन होणार आहे. म्हणून मला विचारावं वाटलं, की कसं असायचं नक्की? एक्झॅक्टली. तेव्हा काय-काय असायचं? बरं, या पूर्ण स्पर्धेत तुमचे भाऊ डॉक्टर महेंद्र महाजन, हो. तर मी त्यांच्याबद्दल असे वाचले, की ते डेंटिस्ट आहेत डेंटिस्ट नाशिकमध्ये. आहेत. तर तुमच्या दोघांचं ट्युनिंग कसं जमत होतं? एकमेकांना कसे मोटिव्हेट करत होता तुम्ही? आम्ही ॲक्चुअली आम्ही 6 भावंड म्हणजे 4 बहिणी, 2 भाऊ आणि आम्ही एकत्र कुटुंबामध्ये लहानपणीपासून जळगाव जिल्ह्यातनं सगळीकडे अगदी म्हणजे आमची आजी पण आणि असं आमचं लहानपणीपासून असंच अपब्रिंगिंग आहे आणि हं. नाशिकमध्ये पण आमचं जॉइंट कुटुंब आहे. आम्ही अजूनही आईच्याच घरात राहतो. म्हणजे आमचं नाशिकलाही जे घर आहे तिथे अजूनही तसंच आहे ते. बरं. तर एकत्र राहिल्यामुळे कदाचित आम्हाला छंद पण एकसारखेच जोपासता आले हं, हं, हं. आणि आम्हाला ते घरामध्येच एक प्रकारचं असं छान पॉझिटिव्ह कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायर्नमेंट पण मिळालं, की जसं आम्ही ट्रेनिंगला रोज सकाळी ट्रेनिंगला आता उद्या ट्रेनिंगला जायचं आहे. तर ऑफकोर्स आमच्या दोघांच्या वेळा वेगवेगळ्या असायच्या. वीकेंडला फक्त आम्ही एकत्र ट्रेनिंग करायचो. हं, हं, हं. म्हणजे एकत्र निघालो, की आज ठाण्याला जाऊन यायचं आहे, आज धुळ्याला जाऊन यायचं आहे. धुळ्याला जाऊन यायचं म्हणजे आम्हाला वाटायचं, की चला आता रेस्ट जरा सोपं आहे त्यातल्या त्यात, की सकाळी आम्ही निघायचो 5 पर्यंत आम्ही लळिंग घाट क्रॉस करून तिथे आमचा ठरलेला धाबा होता टोलनाक्याच्या इथे. हां. तिथे लस्सी प्यायचो, रोटी आणि दाल खायचो आणि परत यायचो. अरे तर वाह! हे वीकेंडचं ट्रेनिंग असायचं आमचं आणि तेच जर कधी जास्त असलं तर मग ठाणे टोलनाक्यापर्यंत यायचं आणि परत जायचं किंवा फूड प्लाझाला 2 चकरा मारायच्या द्वारकापासून नाशिकच्या बरं. किंवा मग कसारा घाटामध्येच 5-6 चकरा मारायच्या. तर असं आमचं ट्रेनिंग असायचं. तर ते आमचं ट्रेनिंग एकत्र असायचं आणि जे वीकडेला असायचं तर आमचं ट्रेनिंग तो त्याच्या क्लिनिकप्रमाणे करायचा, मी माझ्या कॉलप्रमाणे करायचो. तर युजुअली आमचं सायकलिंग जे असेल तर ते नाशिकच्या आजूबाजूला आम्ही रूट ठरवायचो. तिथे करायचो आणि पांडवलेणी एक छोटीशी टेकडी हो. आहे, घराजवळच आहे आमच्या. तर तिथे आम्ही वर-खाली करायचं, असं करायचो. तर आपोआप आमच्यामध्ये असं एक कॉम्पिटिशन असायची, की अरे मी आज पांडवलेणी कार पार्क केल्यापासनं किंवा खाली सायकल लावल्यापासनं 16 मिनिटात वर गेलो. मग 2-4 दिवसाने तो मला आम्ही राहायचो एकाच घरात, रोज ब्रेकफास्ट एकत्र सगळं. पण मग तो मला मेसेज टाकायचा, "आज मी 15.5 मिनिटात केलं." मग मी 2-3 दिवसांनी ऑब्व्हियसली मी प्रयत्न करणार. असं करत आम्ही 11 मिनिटात पायथ्यावरनं पांडवलेणी वर चढायचो. पण हे तेच म्हणतो, की हे ती पॉझिटिव्ह कॉम्पिटिटिव्हनेस घरातल्या घरात असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप बेनिफिट झाला. रेस अक्रॉस अमेरिकेच्या दरम्यान देखील हे सगळं एक्झॅक्टली आणि मग मोटिव्हेट. रेसमध्ये पण आमचं ट्युनिंग होतंच दोघांचं, भावांचं आणि आम्हाला ते सोपं गेलं म्हणजे. आणि तुम्ही अगदी हे ठरवूनच गेला असाल दोघं भाऊ, की आपल्याला आता हे काहीही केल्या करायचं. पूर्ण करायचंच आहे अगदी. अगदीच. बापरे! आम्हाला विचार करूनच मला काटा येतोय, की इतकी मोठी स्पर्धा होती ही आणि तुम्ही दोघं भावांनी मिळून ही पूर्ण केली. तुमच्यासाठी आता एक खूप छान आठवण झाली असेल नाही का? लाईफटाईम मेमरीज म्हणजे आयुष्यात आपल्याला ते ठरवावं लागतं, की तुम्हाला काय गोळा करायचं आहे. म्हणजे तुम्हाला माया गोळा करायची आहे. माया म्हणजे हां. भरपूर काम करून मी बिझी आहे, मी आहे आणि मग आपण कामात राहतो सतत आणि ऑफकोर्स आपोआपच आपल्याकडे पैसा जमत जातो.
आणि दुसरं असतं की तुम्ही आठवणी गोळा करतात. हां. मग ते आयुष्यात जगून आठवणी गोळा होतात. हं. आणि ऑफकोर्स त्यासाठी मग तुम्हाला कामही सोडावं लागतं थोडं. हं, हं, हं. त्याच्यातही नुकसान सहन करावं लागतं. वरनं पैसेही घालवावे लागतात. आता हे प्रत्येक स्पर्धा आम्हाला जवळपास खूप खर्चिक होतं. पण आम्ही ठरवलं, की कुठेतरी माझं आणि माझ्या भावाचं बोलणं झालं, की "अरे, आपण हे नाही केलं तर अजून काम करू, अजून पैसा गोळा होईल. पण हे जर केलं तर आयुष्यात आठवणी गोळा होतील, काहीतरी शिकायला मिळेल." खरं आहे. आणि मग आम्ही त्यामुळे तसं खर्चही करत गेलो त्याच्यावर. हं, हं, आणि आपल्याकडे अशा ॲक्टिव्हिटीला फार असं सपोर्ट नसतो. हं. जे काही करायचंय तुम्हाला सातत्याने देवाने आम्हाला दोघांनाही असं प्रोफेशन दिलंय, की आम्ही हे करू शकत होतो. बरोबर. खर्चही करू शकत होतो. हां, हं, हं. तर त्यामुळे वी ऑप्टेड टू गॅदर मेमरीज. नाही, खूप छान, खूप छान. ही तर झाली रेस अक्रॉस अमेरिका ही खडतर स्पर्धा. त्याच्यानंतर एक सी टू स्काय अशी पण एक मूव्हमेंट होती. म्हणजे समुद्र ते आकाश अशी स्पर्धा आपण असायला म्हणूया. एक्झॅक्टली. तर त्याच्यात तुम्ही मुंबई ते काठमांडू सायकल चालवत गेलात आणि तिथून माउंट एव्हरेस्ट सर केला. बरोबर आहे. त्याच्याबद्दल सांगा. सविस्तर सांगा. येस. आता कसं आहे ना, आता ह्या गोष्टीला म्हणजे आता आम्ही रॅम केली 2015 मध्ये. हं. म्हणजे मला कसं असतं ना, आईस ब्रेक करणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे जसं मी सांगितलं, की त्यावेळेस आम्ही एका दिवसात 300 किलोमीटर सायकलिंग करायचो. तर पेपरला बातमी यायची. हां. अगदीच 2004 मध्ये मॅरेथॉन जेव्हा आम्ही पळायचो, तर त्याची पण पेपरला बातमी यायची, की अरे 21 किलोमीटर कोणीतरी पळतंय. अरे 42 किलोमीटर पळतात. पण नंतर त्याचा फायदा कसा होतो ना, मी आमची अचीव्हमेंट आम्ही खरी काय बघतो ना, की आज कित्येक मुलं-मुली आहेत भारतामधले, की जे 600 किलोमीटर किरकोळीत सायकल चालवून आणतात किंवा 1200 किलोमीटरची स्पर्धा करणारे कित्येक सायकलिस्ट आहेत. हजारोच्या संख्येने आज फुल मॅरेथॉन करणारे प्रत्येक गावात आहेत, तालुक्यात आहेत. तर हा त्यावेळेस आईस ब्रेक केला आम्ही. हं. आणि आज तेच सगळ्यांना सोपं वाटायला लागतं. तर ही खरी त्याच्यातली अचीव्हमेंट आहे. म्हणजे रॅम स्पर्धा आम्ही ती केली. आम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागले कारण काहीच माहिती नव्हती. पण आमच्यानंतर जवळपास 7-8 जणांनी सोलो केली. अरे वाह! तुम्ही प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली थोडक्यात. एक्झॅक्टली. आणि मग आम्हाला ती रेडीमेड माहिती देता आली सगळ्यांना, की "अरे करा, असं-असं आहे, सोपं आहे, होऊ शकतं. तुम्ही पण करू शकता. तुमच्यामध्येही ती ताकद आहे." तर आमचंही तसंच घडत गेलं. म्हणजे आम्ही जेव्हा सायकलिंग सुरू केलं, मग मनाली लेह केलं, मग टूर ऑफ द ड्रॅगन केलं, मग बरेच ब्रेव्हे सायकलिंग केले आणि मग रेस अक्रॉस अमेरिका केली. मग आम्ही ठरवलं, की काहीतरी आपल्या देशात काहीतरी करूया, की जेणेकरून जसं तुम्हाला आता प्रश्न होते, की "अरे, ही कशी असेल? कशी असायची स्पर्धा? काय होतं?" हे 2015 मध्ये आम्हाला जेव्हा जाणवलं, तर आम्ही ठरवलं, की काहीतरी आपण भारतात करूया. हं, हं. म्हणून आम्ही 18 मध्ये आम्ही इंडियात गोल्डन क्वाड्रिलॅटरल जो आहे आपला, हो, 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 तो 6,000 किलोमीटरचा आहे. हो. तर मी आणि माझ्या भावाने असं ठरवलं, की आपण रिले फॅशनमध्ये सेम रॅम स्टाईल गोल्डन क्वाड्रिलॅटरल चॅलेंज घेऊया बरं, आणि ते नॉनस्टॉप सायकलिंगने करूया. बरं. तर ते आम्ही डिसेंबरमध्ये केलं आणि त्यासाठी आम्ही ठरवलं होतं, की हे आपण 12 दिवसाच्या आत करावं. तर तेही आम्ही 10 दिवस काही तासांमध्ये ते बॉम्बे, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली, बॉम्बे असं केलं आणि त्याच्यामध्ये इतके प्रत्येक गावातले ॲथलीट्स म्हणा किंवा स्पोर्ट्स एन्थुसियास्ट म्हणून म्हणा, सायकलिस्ट म्हणा, बडिंग हे जुळले गेले हं, हं. आणि सगळ्यांना प्रेरणा मिळाली. हो. त्यामुळे काय झालं, की आता 2018 मध्ये हे केल्यानंतर आता पुढे काय? हा 6,000 किलोमीटरचा पट्टा आहे ना? पट्टा आहे पूर्ण आपला गोल्डन हो, क्वाड्रिलॅटरलचा. हो, हो. तर हा नंतर स्पर्धेतही त्याचं रूपांतर झालं चॅलेंज म्हणून गोल्डन क्वाड्रिलॅटरल चॅलेंज. बरं, बरेचसे फॉरेनर्सही येऊन आता करतात ते. बरं. खूप चांगला रूट आहे आपला हा आणि आपल्या इंडियाचं हे डेव्हलपमेंट पहिलं प्रोजेक्ट होतं. हां. त्यामुळे ते पण आम्हाला हायलाइट करता आलं बरोबर, बरोबर. असं. आणि मग तेव्हा आमच्या लक्षात आलं, की कुठेतरी लहानपणीपासून आपल्यामधला जो ट्रेकर आहे, तो कुठेतरी ह्या
मॅरेथॉन, फ्लाइंग, रोईंग किंवा सायकलिंगच्या याच्यामध्ये मागे पडला आहे. हं. तर कॉलेजपासून इच्छा होती कधीतरी की एक दिवस कधीतरी एव्हरेस्टला गवसणी घालावी. बरं. तर मी असंच महेंद्रशी चर्चा केली की आता काय करायचं पुढे? आपण करायचं काय एव्हरेस्ट? तर तो म्हणला, "करूया." मग आम्ही ठरवलं की चला 2019 मध्ये आपण एव्हरेस्ट अटेम्प्ट करूया. मग आम्ही असा विचार केला की ही मोहीम आपली आपण नुसतंच जायचं काठमांडूला, एव्हरेस्ट एक एजन्सी हायर करायची, एव्हरेस्ट सर करायचं आणि परत यायचं. तर मग त्याच्यात वेगळं काय? आतापर्यंत जगातले जवळपास 4,500 लोकं गेल्या 50-60 वर्षामध्ये जेव्हा तेनझिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी जाऊन आले, त्याच्यानंतर इतके लोकं जाऊन हं, आले. हं, तर हं, मग हं. जेव्हा महाजन बंधू जातील, तर त्यात वेगळं काय? तर मग आम्ही ठरवलं, की चला याला आपण काहीतरी असं करूया, की सायकलिंग आणि ट्रेकिंग यांना एकत्र आणूया आणि कुठल्याही शिखराची उंची आपण ही नेहमी समुद्रसपाटीपासून मोजतो. बरोबर. तर मग इथे पण आपण असं करूया, की समुद्रसपाटीपासून सुरुवात करूया. म्हणजे गेटवे ऑफ इंडियापासून आणि सायकलने काठमांडूपर्यंत जाऊया हं. आणि तिथनं मग पुढे आपण एव्हरेस्ट सर करूया ट्रेकिंगप्रमाणे. म्हणून बरं. मग ही संकल्पना अशीच आयडिया आली, की चला याला आपण सी टू स्काय असं या मोहिमेला नाव देऊया. बरं. म्हणजे आपोआप सुरुवात समुद्रसपाटीपासून होईल आणि याच्यामध्ये मग सायकलिंग आणि ट्रेकिंग, लाँग डिस्टन्स रनिंग सगळंच एकत्र येईल बरोबर. याच्यामध्ये. हं, हं, तर हं. असं करून ही संकल्पना मांडली. आम्हाला दोघांनाही आवडली आणि मग आम्ही ती महाजन बंधू म्हणून ती करायची ठरवली. बरं. मी तुम्हाला तेच म्हणणार होतो, की साधारण आपण माउंट एव्हरेस्टवर जायचा विचार केला असता तर गेलो असतो ट्रेनने एक्झॅक्टली. खाली बेस आणि सर करणं आपल्याला जे करायचं ते. पण तरी तुम्ही सायकलीने गेलात तिथपर्यंत काठमांडूपर्यंत मुंबई ते आणि तिथे माउंट एव्हरेस्ट सर केला. आणि मी वाचताना ऑनलाईन वाचताना असं देखील वाचलं, की जेव्हा तुम्ही माउंट एव्हरेस्ट सर करत होता म्हणजे चढत होतात, तर ट्रॅफिक जॅम लागला हा काय प्रकार होता? नाही आता कसं आहे ना, सी हे मीडियामध्ये जास्त हायलाइट झालं. हां, नो डाउट प्रत्येक ठिकाणी अवेअरनेस वाढतोय. लोकांची इच्छाशक्ती वाढते. जास्तीत जास्त लोकांना वाटतं, की आपण हे करावं बरोबर, आणि शेवटी डोंगर एकच आहे. त्यातली जाणारी पायवाट ही तेवढीच निमुळती आहे. बरोबर. तर अ, अ, काही पॅचेस असे आहेत एव्हरेस्टमध्ये, की जिथे बॉटलनेक आहे. म्हणजे एकच व्यक्ती ॲट अ तेवढा टाईम. 50 फुटाचा जो पॅच असतो, तो खुंबू ग्लेशियरमध्ये असो का वरती हेलरी स्टेप आपण जी ऐकली असेल प्रत्येकाने. तर तिथे असं असतं, की त्या 50 फुटामध्ये एकच माणूस एकतर वर जाऊ शकतो किंवा खाली येऊ शकतो. मग अशा ठिकाणी काय होतं, की 200-300 लोकं जेव्हा अटेम्प्ट करतायत, तर तिथे बॉटलनेक होतो. म्हणजे जसं आपण पुण्यावरून निघालो आणि बॉम्बेला जायचंय, तर हां, खंडाळा घाटामध्ये जाम तोपर्यंत होतो. ट्रॅफिक जाणवत नाही. पण घाट आला, की सगळ्या गाड्या जवळ-जवळ येतात आणि ट्रॅफिक जाम जाणवतो. हां, हां, हां. आणि त्यातल्या त्यात एखादी गाडी जर स्लो असेल किंवा एखादा गाडीचं तर जास्त मग त्याचं जाणवतो. सेम प्रिन्सिपल अप्लाय होतो. पण एनिवे तो भाग एक आहेच आता त्याचंही प्लॅनिंग चालू आहे. बरं. माझ्याही काळात ते पहिल्यांदा जास्त हायलाइट झालं. हं, हं, हं. कारण 2019 मध्ये 2000 त्याच्या आधीचे 2 वर्ष अॅव्हलांचमुळे जाऊ शकले नव्हते लोकं. बरं. त्यामुळे एकत्र गर्दी झाली हं. आणि ती मीडियामध्ये पण जास्त हायलाइट झाली. कारण त्यामुळे काही कॅज्युअल्टीज पण झाल्या. बरं. अ, पण कसं आहे, की शेवटी हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये तुम्हाला सगळंच गृहीत धरावं लागतं आणि कुठलेही अपेक्षित आणि अनपेक्षित चॅलेंजेस हे येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावी लागते, ठेवावी लागते. बरोबर. अ, त्या प्रिपरेशनच्या पलीकडे जाऊन एक्स्टेम्पर काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, की ज्या तुम्हाला आलेले ऑब्स्टॅकल्स ओव्हरकम करायला मदत हं, करतील. हं, हं, हं. तिथेच तुमची मेंटल स्ट्रेंथ कामी पडते बरोबर. आणि कुठलीही ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची मोहीम असेल तर ही खडतर असणारच आहे. काही अंशी ती जीवघेणी पण असू शकते. पण दीज आर ऑल कॅल्क्युलेटेड रिस्क. हे म्हणजे असं नाही, की बेभान गाडी हायवेवर चालवली आणि मग रिस्क घेतली. हं, ही हं, हं. सगळ्या कॅल्क्युलेटेड रिस्क असतात. बरोबर. याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स वापरले जातात. याच्यामध्ये असं नाही, की उडी मारली नुसतीच, असं नसतं. हं, हं, हं. 4 वेळा दोरखंड चेक केला जातो. हं. त्या उपरही विपरीत घडू शकतं. हो. घडू शकत नाही अशातला भाग नाहीये. पण हे सगळं कॅल्क्युलेटेड रिस्कचा भाग असतो. हं, हं, हं. त्यामुळे मोहीम ही नेहमी आखतानाच सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. प्रिपरेशन केलं जातं आणि त्याला जसं पडेल तसं सामोरे जावं लागतं. आमच्याही मोहिमांमध्ये आम्हाला रॅममध्ये पण म्हणा, गोल्डन क्वाड्रिलॅटरलमध्ये पण म्हणा
किंवा असे आम्हाला खूप चॅलेंजेस आलेत. म्हणजे रॅममध्ये एका उतारावर 70च्या स्पीडने असताना मी सायकलवरनं टर्न सडनली आला आणि पडलो. बरं. भरपूर जखमा झाल्या. उठलो आणि जखमांना पट्ट्या करून एकच ध्येय होतं, की फिनिश लाईनला पोहोचायचं आणि ते फिनिश केलं. महेंद्राचाही फॉल झाला होता मध्ये. तर फॉल होणं आणि असं फॉर्च्युनेटली फ्रॅक्चर झालं नाही, की ज्याच्यामुळे सोडावंच लागेल. पण जखमा भरपूर होत्या. म्हणजे वेदना ऑब्व्हियसली होतात, पण तुमच्यावरती धुंद असते, की मला हे फिनिश करायचंय. हं. म्हणजे असं झालं, की आम्ही दोघांनी ती फिनिश केलं. त्याच्यानंतर त्याचा आनंद होता. तोपर्यंत आम्हाला वेदना ह्या जाणवल्या नाही आणि तेच अमेरिकेतनं भारतात परत येताना विमानात बसलं तरी आम्ही शेजारच्याला म्हणायचो, "अरे बाबा नीट बस, ते खांद्याला लागलं की दुखतं बरं का इथे." म्हणजे जखमा त्याच असतात, पण हं. सिच्युएशनप्रमाणे वेदना ठरतात, की त्या किती असतील. तेच जर तुम्ही स्पर्धेत असाल, तुम्ही बेभान असाल, एखाद्या ध्येयाकडे तुमची वाटचाल चालू असेल, तर तुम्हाला त्या वेदना जाणवत सुद्धा नाहीत. आणि मग जेव्हा तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असता, तेव्हा त्या छोट्या वेदनाही आपल्याला हं, जास्त हं. जाणवतात. हं, तर हं, हं. असे प्रसंग येत राहतात, ज्याच्यावर तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटू शकतं, की "अरे, मी पडलोय, आता मला दुखतंय, जाऊ दे, आता सोडून द्या स्पर्धा." पण असं तुम्हाला इतके मित्र तुमचे आलेले, इतक्या जणांचे भारतातनं सगळे लोकं बघतायत तुमच्याकडे, तुमच्याकडे आशा लावून बसलेले आहात, तुम्ही स्वतः तयारी केलेली आहे, वेळ, पैसा घातलेला आहे. तर तुम्ही गिव्हिंग अप कॅन नेव्हर बी अ सोल्युशन. दॅट इज अ लास्ट रिसोर्ट. गिव्हिंग अप म्हणजे हार पक्की आहे. पण तेच जर तुम्ही करत राहिलात म्हणजे मध्ये दोनदा असं झालं, की अ, आम्ही कधीच विचार केला नाही, की आम्ही फर्स्ट येऊ. हं. आमच्या पुढे 2-3 टीम होत्या. बरं. स्वीडनची होती, बऱ्याचशा कंट्रीजच्या होत्या. पण आम्ही एकच ठरवलं, की आपलं बेस्ट करत राहायचं, हं, जात राहायचं हं. आणि शेवटच्या 200 किलोमीटरमध्ये असं झालं, की आम्ही त्यांच्या पुढे गेलो. वाह! तेच जर आधी आम्ही विचार केला असता, की अरे हे आपल्या भरपूर पुढे आहेत ना, आपण कुठे आपला नंबर आहे आणि होईल का नाही होईल. मध्ये-मध्ये असंही वाटतं, की हे 8 दिवसात दिलेल्या 8 दिवसात होईल का आपल्याच्याने? तर हे असे खूप प्रश्न येत राहतात. हं, 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 हं. पण तुम्हाला सातत्य ठेवणं आणि प्रयत्न शेवटपर्यंत म्हणजे जसं म्हणतात ना, की इट इस नॉट डन टिल इट इस डन. हं. हां. तोपर्यंत सोडायचंच नाही, करत राहायचं. तसंच एव्हरेस्टला पण आम्ही दोघांनी, की नाही आपल्याला शिखरावर पोहोचायचंय, तोपर्यंत अडचणी भरपूर येणार आहेत. बरोबर. म्हणजे अगदी तिथे असं असतं, की बुटाची लेस बांधायलाही 10 वेळा श्वास घ्यावा लागतो. आणि बऱ्याच वेळेला ती गाठ बसतच नाही. मग पुन्हा सुरुवात करावी लागते. 4-5 श्वास घ्यायचे, मग परत वाकायचं. ते सगळे कपडे घातलेले असतात ना, मग ती कडक बर्फातली ती लेस जी राठ झालेली असते थंडीमुळे, ती परत त्या बोटांमध्ये पकडायची, ती ग्लोव्हज काढायचे, ती बांधायची. मग ते करताना जर तुमचे परत 2-3 श्वास सिंक्रोनाइज नाही झाले, की परत धाप लागते. मग ते हे होतच राहतं. म्हणजे अगदी झीप चढवणं सुद्धा तुम्हाला म्हणजे कठीण. कठीण वाटू शकतं. हं, हं, म्हणजे हं. हा प्रकार असा होतोच. एव्हरेस्टमध्ये पण झाला आम्हाला, दोघांनाही झाला. युजुअली कॅम्प 4च्या वरती, हां. म्हणजे ज्याला डेथ झोन म्हणतात आपण 8,000 मीटरच्या वरती, हा प्रकार जास्त घडतो. कारण तिथे ऑक्सिजनचं प्रमाण अगदी कमी असतं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे अगदी 1/3 वर आलेलं असतं. आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला असिंक्रोनाइज्ड 2-4 पावलं पण इकडे-तिकडे पडले, तरी तुम्हाला परत पूर्ववत यायला 15-20 श्वास घ्यावे लागतात, शांत ठेवावं लागतं मनाला आणि मग तेव्हा कुठे परत ती धाप जाते. मग परत सुरुवात करावी लागते. म्हणून ते 800 मीटर जरी असली, 8,000 मीटरच्या वरती शेवटचा टप्पा, बापरे! तरी त्याला 16-16 तास लागून जातात. म्हणजे इतकं तुमचं तिथे म्हणजे आम्ही फायनल टप्पा जेव्हा सुरू केला चढायला, संध्याकाळी 6:00ला चढायला सुरुवात केली. आम्ही ठरवलेलं होतं, की आपल्याला 12च्या आत वरती पोहोचायचंय. 12च्या आत नाही पोहोचू शकलो, तर जिथे आहे तिथनं यू टर्न मारायचा. कारण त्याच्यानंतर वेदर बॅड व्हायची शक्यता खूप जास्त असते. हं, हं, हं. फॉर्च्युनेटली महेंद्रने 5 वाजता समिट सर केलं. मी 8 वाजता समिट सर केलं. हिलरी स्टेपला महेंद्र उतरताना आमची क्रॉसिंग पण झाली. त्याला मी काँग्रॅच्युलेट केलं. त्याला म्हटलं, "ठीक आहे आता." तेव्हा साधारणतः 6 वाजले होते. त्याला म्हटलं, "मी आता समिट करून येतो. तू कॅम्प 4ला तू थांबू नको. आपण डायरेक्ट कॅम्प 2ला भेटू." आणि मग मी 8 वाजता समिटवर पोहोचलो. देवाच्या कृपेने आम्हाला वेदर चांगलं मिळालं.
सगळं ठरल्याप्रमाणे घडलं होतं. समिट झालेलं होतं आणि समिटवरनं परत येताना आता जसं मी म्हटलं, की प्रॉब्लेम हे कधीही येऊ शकतात. बरोबर. अनएक्सपेक्टेडही येऊ शकतात. आणि असं झालं, की फोटो-बिटो काढून झाले, सगळं झालं आणि माझा शेर्पा आणि मी निघालो आणि एक 100 मीटर आलो असेल आणि तेवढ्यात मी माझ्या शेर्पाला म्हटलं, की "अरे आपण कॉर्नायसिसला हिट करतोय का? आपण बरोबर वाटेने चाललोय ना?" तर तो म्हटला, "हो, बरोबर वाटेने चाललोय." आणि मला ॲक्चुअली पांढरी भिंत दिसत होती. तर मग जेव्हा तो म्हणला बरोबर वाटेवर चाललो, तेव्हा माझ्या लगेच लक्षात आलं आणि डॉक्टर असल्यामुळे मला पटकन लक्षात आलं, की अरे, ही पांढरी भिंत नाहीये, तर आपल्याला स्नो ब्लाइंडनेस बसलाय. हं. आपल्याला जे काही दिसतंय सगळं पांढरंच दिसतंय, आता काहीच दिसत नाहीये. आणि स्नो ब्लाइंडनेस हा वर्स्ट नाईटमेअर असू शकतो कुठल्याही माउंटेनियरचा. आणि मला कदाचित मी प्रो नसेल. मला एकदा बेसिकला पण मी जेव्हा कोर्स केला होता माउंटेनिअरिंगचा, त्यावेळेसही एकदा मला आठवतं असं झालेलं होतं. तर कदाचित मी प्रो नसेल त्याला, तर मला तो झाला. आणि झाला म्हणल्यावर मी गचकन खाली बसून घेतलं. म्हटलं आता इथनं सुटका नाही. आता ब्लाइंडली तर आपण हा 8,848 मीटरचा 8848 उतरणं आणि मध्ये परत ती इलरी स्टेपसारखी अवघड घसरणीची जागा क्रॉस करायची, त्या एजवरनं जायचं. तर म्हटलं हे शक्य नाही. मी 2 क्षणासाठी तर बसून घेतलं आणि माझ्या शेर्पाला म्हटलं, "तू जा, मी इथे आय एम हॅपी हिअर." कसं असतं ना, तुमची एखादी अचीव्हमेंट झाली, तुम्ही कुठल्या ह्याच्यावर असलात, तर तुम्हाला अ, भीती किंवा वाईट किंवा असं काही भावनाच नसतात. म्हणजे कदाचित तुम्हाला तो युफोरिया पण असतो, थोडा हायपॉक्सियाचा परिणाम पण असतो तुमच्या मनावर. तर असं काही वाटत नाही तुम्हाला. तर असं माझ्या बाबतीतही घडलं त्या मोहिमेमध्ये. मग माझा थोडा ते ऐकून माझा शेर्पाही थोडा बावचळला, की "अरे, हे काय आहे? नहीं, हं. नहीं, उठो सर जाना है." आणि मी म्हटलं, "अरे नहीं, अभी मैं मुझे दिख ही नहीं रहा है, तो मैं कैसे जाऊँगा आगे?" आणि मग मी असं शांत बसलो. मी ऐकत होतो. लोकं वर चाललेत, जाणारे, खाली जाणारे खाली जातायत आणि तिथे कठाड्यावर मी बसलो आणि मग सडनली असं झालं, की अरे, आपण असं कसं बसू शकतो? हां. म्हणजे माझा मुलगा जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे सायकलिस्टमध्ये, तो पण. तर त्यात तो एकदम माझ्या डोळ्यासमोर आला, की अरे, तो जन्मताच त्याला आम्हाला व्हेंटिलेटरवर टाकावं लागलं होतं. अगदीच 12 तासाचा असताना. आणि 3 दिवस तो व्हेंटिलेटरवरनं बाहेर आला आणि त्याच्यानंतर कधीच त्याने मागे वळून बघितलं नाही. तर माझ्या डोक्यात असं विचार आलाय, की 12 तासाचं एक लहान बाळ जर व्हेंटिलेटरवर फाईट करू शकतं, तर मी जस्ट ब्लाइंडनेस झाला म्हणून इथे बसण्यात काहीच अर्थ नाही. मी बसलो म्हणजे संपला. म्हणजे हं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी मरणारच आहे. तुम्ही किती 27,000-28,000 फूट उंचावर असाल. वरती म्हणजे 100 मीटर फक्त उतरलो होतो मी. समिटवरच होतो अजून. तर ताडकन उठलो. म्हटलं, "नाही यार, आपण प्रयत्न तर केला पाहिजे." बसलो तर नक्की मरण आहे. मग प्रयत्न केला आणि ठीक आहे, पडून मेलो तर गोष्ट वेगळी आहे. म्हणजे निदान अ, ठीक आहे बाबा, प्रयत्न केला एवढं तर म्हणतील ना लोकं. एवढं तर नाही की बाबा ठीक आहे, बसला आणि सोडून दिलं. नेव्हर गिव्ह अप हे आम्हाला अगदी आमच्या डोक्यात भिनलेलं होतं माझ्या आणि माझ्या भावाच्या. ताडकन उठलो. शेरपान म्हटला तो पण खुश झाला माझ्यात झालेला बदल बघून. तो म्हणला, "मी तुम्हाला" तो सांगायचा, की आता थोडा उतार आहे, थोडा पाऊल आहे. त्याने स्वतःला माझा दोर बांधलेला होता. माझा अँकर रोपला टाकलेला होता आणि असा आमचा प्रवास सुरू झाला आणि मी उठलो आणि पहिलं पाऊल टाकलं आणि पडलो. ऑब्व्हियसली दिसत नाही म्हणल्यावर मी पडणारच. ते सगळे सूट घातलेला, ते खिळे लागलेले बुटं असतात, क्रॅम्पॉन्स असतात शूजला. परत उठलो, परत पडलो. असे 7-8 काही मेंटल ट्रेनिंगचा भाग असतो, की तुम्हाला एकजीव व्हावं लागतं तुमच्या सराउंडिंगसोबत. आणि ती जी शिकवण दिली होती बाम सरांनी, ती मी तिथे वापरायला लागलो. मग मी एव्हरेस्टसोबत बोलायला लागलो. माझ्या पायाखालच्या जमिनीसोबत बोलायला लागलो. येणाऱ्या वाऱ्यासोबत बोलायला लागलो. आणि याच्यावरनं मग हळू माझ्या लक्षात आलं, की मी हळूच असं पहिले पायाचा हील ठेवायचो आणि स्लोली टो खाली-खाली न्यायचो. म्हणजे त्याच्यावरनं मला कळायचं, की हे ग्रेडियंट किती आहे. हां. आणि असं करून पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, तिसरं पाऊल हे टाकत-टाकत माझ्या लक्षात आलं, की आता बॅलन्सिंगही जमतंय आपल्याला. हं. न दिसत नसलं तरीसुद्धा. बरं. जसं मी म्हटलं, की 4-5 वेळा पडलो, पण प्रयत्न करत राहिलो. पुढचे 5-10 पावलं मग नंतर कॉन्फिडन्स यायला लागला. हं. आणि मग शेर्पा सांगायचा, की आता थोडं लेफ्टला, आता थोडा जास्त खड्डा आहे, जास्त हे आहे. मग ते इन्स्ट्रक्शन व्यवस्थित अंगवळणी पडायला लागले. हं. मग जसं मी म्हटलं, की वाऱ्याच्या आवाजाने मला कळायला लागलं, की आपल्या लेफ्टला कॉर्नायसिस आहे, राईटला व्हॅली आहे. हं.
आता राईटला व्हॅली कॉर्नरशी झालं, लेफ्टला व्हॅली आहे एजला. हे मला वाऱ्याच्या ह्याच्यानेही कळायला लागलं. म्हणजे काय होतं, तुम्ही बरोबर सगळे सेन्सेस तुमचे वापरायला लागतात. मी तेच म्हणणार होतो. सगळे सेन्सेस वापरायला लागतो आपण आपोआप. आणि असं करत माझा प्रवास सुरू झाला खाली. म्हणजे जो भाग उतरायला 2 तास लागतात, तो भाग उतरायला मला कॅम्प 4वर पोहोचायला मी सकाळी 8ला सुरुवात केली. संध्याकाळचे 8 वाजले मला कॅम्प 4ला यायला. पण प्रयत्नांती परमेश्वर ज्याला म्हणतात, की मी येऊ शकलो. मी तिथेच बसून राहिलो असतो तर कदाचित मी एव्हरेस्टवरच राहिलो असतो अजूनही. तो मी पहिलं पाऊल उचललं. मला माझ्या शेर्पाची साथ मिळाली. मला जी काही शिकवण दिली होती, जे काही आपल्याला घरच्यांचे पॉझिटिव्ह वाइब्स येतात आशीर्वादाच्या रूपाने, जे काही आपल्या मित्रांचे सगळ्यांचे चेहरे आपले जे पण असतात डोळ्यासमोर. माझ्या मुलाचं झालं, माझी मुलगी, बाकीच्या गोष्टी, तर हे सगळे प्रेरणा देत राहतात तुम्हाला. त्यांची ऊर्जा जी आहे ना, ती तुमच्यापर्यंत पॉझिटिव्ह वाइब्स म्हणून रीच होते. आणि अशा वेळेस तुम्हाला ती बरोबर ऊर्जा देते, तुम्हाला ताकद देते आणि तुमच्या प्रयत्नांना बरोबर साथ देते. म्हणजे बरोबर. चान्सेस होते, की मी पडू शकलो असतो व्हॅलीमध्ये. मी दुसऱ्या कारणाने खालीपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. पण प्रयत्न केला नसता तर नक्कीच पोहोचू शकलो नसतो. प्रयत्न केला तर निदान पोहोचलो मी खाली. मग 8 वाजता माझा भाऊही तिथे थांबला होता. जेव्हा त्याच्या लक्षात आलं, की अरे अजून काय येत नाही, अजून काय येत नाही. त्याला मी सांगितलं होतं, की तू जा खाली, पण तो नाही जाऊ शकला खाली. तो तिथेच थांबून राहिला. 8,000 फुटावर थांबणं ॲक्चुअली जीवावर बेतण्यासारखं असतं. हां. पण तो थांबला. मग 8ला मला आलेलं बघून मग आम्ही दोघांनी मिठी मारली. मग रात्री तिथेच थांबलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग उतरून आम्ही कॅम्प 2ला उतरलो. बरं. तर असा तो आता हे अ, अपेक्षित होतं का? तर नाही. पण ह्याच गोष्टी असतात. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स का तुम्हाला खुणवतं? कारण अनपेक्षित गोष्टी पण खूप घडत असतात त्याच्यामध्ये आणि तुम्हाला खूप काही शिकून जातात. तुमच्यामधली रिअल टेस्टिंग ज्याला म्हणतो आपण, की आपल्यामध्ये काय ऊर्जा आहे, किती आहे, हे कसं कळणार? तर प्रत्येकामध्ये ती असते. पण जोपर्यंत तुम्ही त्याला टेस्ट ला टाकत नाहीत किंवा त्याला सामोरे जात नाहीत, तोपर्यंत तुम्हालाही कळणार नाही, की तुमच्यामध्ये काय आहे. तर बरोबर. असे ते म्हणजे अगदी त्याच वेळेस ऑल 8,000 पीक इन 14 डेज असं एक Netflixवर मूव्ही पण आहे 14 पीक्स म्हणून. बरं. त्यावेळेस तो शेर्पाने ते निमादाई ज्याला म्हणतात, त्याने ते रेकॉर्ड सेट केला होता. तो माझ्यासोबतच होता. म्हणजे त्याच्या ॲक्चुअली तो जेव्हा त्याचाच फोटो जो मीडियामध्ये हायलाइट झाला आणि तो जेव्हा उतरत होता त्याच वेळेस मी पण हिलरी स्टेपवर होतो. बरं. त्याच्या त्या शूटिंगमध्ये मी पण कॅप्चर झालोय. म्हणजे मी ओळखू यासाठी येतो, की आम्ही दोघांनी भावांनी आमच्या ड्रेसवर इंडियन फ्लॅग आम्ही एम्ब्रॉयडरी करून घेतलेला होता. बरं. तर त्यामुळे ते जास्त हायलाइट झालं. पण ठीक आहे, मलाही थांबावं लागलं बऱ्याच वेळेला त्या ट्रॅफिक जॅममुळे. त्याच्यामुळेही कदाचित मला थोडा फ्रॉस्टबाईट वगैरे ओव्हर एक्सपोजरमुळे झाला बरं. त्यावेळेस. पण हा सगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा भाग असतो. तो तुम्हाला भरपूर काही शिकून जातो. भरपूर काही अचीव्हमेंटची जे एक सेन्स ऑफ अचीव्हमेंट आहे, ती देऊन जातो. कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही कसं स्टेबल राहिलं पाहिजे आणि कसं त्याच्यातनं म्हणजे वन स्टेप टुवर्ड्स लाईफ इज इनफ टू ओव्हरकम द डेथ. हां. तर पण ती वन स्टेप म्हणजे जी फर्स्ट स्टेप आहे ती घेणं गरजेची आहे. नाहीतर आपण बघतो की छोट्या-छोट्या कारणांसाठी लोकं सुसाईड करतात. म्हणजे अगदी क्षुल्लक कारणांसाठी. तर गरज नाहीये. म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीमध्ये ते कारण त्या व्यक्तीसाठी मोठं असतं नो डाउट. खूप मोठं असतं. त्याला असं वाटतं की जग संपलं माझ्यासाठी. पण त्याच्यातनं बाहेर पडायसाठी जर त्याने पहिलं पाऊल जर एक टाकायची हिंमत दाखवली, तर मग पुढचे पावलं सुटसुटीत होतात. आणि मग मागे वळून बघितलं तर असं वाटतं की अरे, नाहक जीव जीव गमावला. तर ती खरंच ती परिस्थिती एवढी मोठी होती का? का नाही? ब्लाइंडनेस एव्हरेस्टवर आलेला परिस्थिती खूप मोठी होती का? तर आता मी काय म्हणेल नाही. हां. म्हणजे पण त्या क्षणी असं वाटतं की आता संपलं सगळं. हो, हो. आता सोडून द्या. आता काहीच करू शकत नाही असं वाटतं. पण त्यावेळेस जर तुम्ही एक पाऊल टाकला, तर त्याच्यानंतर जसं म्हणतात ना, की पुरी कायनात जुट जाती है तुम्हें ताकत देने में. तर तसं होतं. मग आपोआपच सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने लढायला लागतात. पण ते पहिलं पाऊल तुम्हाला टाकणं गरजेचं असतं. ते कोणीच तुमच्यासाठी टाकू शकणार नाही. ते बरोबर. तुम्हालाच टाकावं लागतं. बरोबर आहे. मग एकदा का तुम्ही ते टाकलं, की मग पुरी कायनात जुट जाती है. मग तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडालच वाह! आणि नाही पडू शकलात, प्रयत्न तर केला. हो.
बरोबर आहे का नाही? बरोबर. त्यामुळे प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. हं, सोडलं तर संपलं. हे अटळ सत्य आहे. बरोबर. पण सोडलं नाही तर देअर इज ऑल्वेज चान्सेस की ते तुम्ही हं. अचीव्ह कराल. मंडळी, मी जसं आपल्या पॉडकास्टच्या सुरुवातीला म्हणालो होतो, की डॉक्टर हितेंद्र यांची कारकीर्द बघता आजच्या पॉडकास्टचा एपिसोड पण आपल्याला पुरणार नाही आणि अगदी तसंच झालंय. आम्ही या पॉडकास्टचा दुसरा भाग घेऊन येणार आहोत पुढच्या रविवारी. तर त्या पॉडकास्टमध्ये तुम्ही काय-काय बघणार, की डॉक्टर हितेंद्र यांचा स्नो ब्लाइंडनेस किती दिवस टिकला? त्यांना हिमालयावरनं खाली उतरता आलं का? त्यांच्यासोबत जो शेर्पा होता, तो त्यांना तसाच सोडून निघून गेला का? त्यांनी असं कुठलं सामाजिक कार्य केलं, की त्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावी लागली आणि त्यांना सरळ मोदींनी भेटायला बोलावलं? त्यांची पुढची पिढी नक्की काय-काय करते? ते जे करतायत तसंच फॉलो करतेय का? एका मुलाचं नाव गिनीज बुकमध्ये कसं गेलं त्यांच्या? सगळं आपण बघणार आहोत पुढच्या पॉडकास्टमध्ये. हा एपिसोड तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया डॉक्टर हितेंद्र महाजन यांच्यासोबत पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या पॉडकास्टमध्ये. सोबत राहा.